कढी, गुळ, शेंगदाणे आणि शेवग्याची शेंगांची भाजी आहे. हे सगळं आहारासाठी खूप उपयोगी आहे. हे पूर्ण बनवून त्यांनी जिथं ते तयार केलेलं आहे पोषण आहार म्हणतात त्याला. गरोदर मातेचा पोषण आहार काय असायला पाहिजे, स्तनदा मातेचा पोषण आहार काय असायला पाहिजे, कोणते कोणते अन्न घटक आपण घ्यायला पाहिजे मध्ये आहे ना. आपल्याकडे जे पिकतं ते आपण खाणार. जसं आपल्याकडे जे भाजीपाला पिकतील समजा ते आपण खाणार, आपण कोकणात खाणार नाही आहे ना. कोकणाची परिस्थिती वेगळी, आपली परिस्थिती वेगळी. आपल्याकडे जे पिकते आणि जे सहज उपलब्ध होते ते अन्न आपल्याला अन्नघटक आपल्या जेवणामध्ये असायला पाहिजे आणि सर्व असायला पाहिजे. उदाहरणार्थ आता आज सकाळी तुम्ही काय केलं ताई? खीर वाढायची आहे. खीर वाढायची. ते बाळाची तुम्ही काय जेवले आज सकाळी? सांग सुनीता, सांग काय जेवली ती सांग. जे जेवली वरण आणि पोळी. वरण आणि पोळी जेवल्या, बरोबर आहे. तुम्ही काय केलं ताई? वरण जेवल्या, पोळी नाही जेवल्या. वरण आणि पोळी जेवल्या. तुम्ही काय जेवल्या ताई? काय काय जेवण होतं? सगळं सांग. सांगा ताटामध्ये काय काय जेवण? काय काय जेवलंय? चटणी, भात, चपाती, मग भाजी नव्हती, बरं, आणि वरण नव्हतं. तुम्ही का ताई? आलू भाजी, पोळी. आलूची भाजी, हो. पोळी, हो. बस. बरं, तुम्ही काय जेवलाय? मी जेवणच नाही केलं. आजीबात नाही गेलं. ती माझी मुलगी आहे. स्तनदा माता आहे ती. अच्छा, त्या तुम्ही काय जेवण केलं आज? वरण, भात, शेवग्याची शेंगाची भाजी, पोळी. वरण, शेवग्या शेंगाची भाजी आणि पोळी, भात पोळी. आता मी हे माहिती घेतली तर मला आता काय भेटलं की काही ज्या माता आहेत त्या काय करतात फक्त भाजी आणि पोळी, किंवा काही लोक जेवले वरण आणि पोळी, काही लोकांनी चटणी आणि पोळी सांगितली आणि काही लोकांकडे सगळं आहार भेटला. त्याच्याविषयी मी शेवग्याच्या शेंगाची भाजी पण सांगितली त्यांनी मला. मी दुसऱ्या दिवशी भाजी देऊन देते. शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हटलं म्हणजे काय? कॅल्शियम. म्हणजे प्रत्येक आपण जे जेवण करतो त्या प्रत्येक घटकामागे त्या घटकातून काय भेटते हे आपल्याला माहिती पाहिजे. शेवग्याची शेंग म्हणजे त्याच्यामध्ये कॅल्शियम भेटतं है ना, खूप चांगलं आहे. आणि आपल्याला कॅल्शियमची खूप आवश्यकता आहे. आता ती स्तनदा माता आहे. किती महिन्याचं बाळ आहे त्यांचं? 3 महिन्याचं बाळ आहे. 1.5 महिन्याचं. 6 महिन्यापर्यंत आपल्याला निव्वळ स्तनपान करायचं आहे. तर आपलं निव्वळ स्तनपान करताना काय होईल? आपल्या शरीराची झीज होणार, हाडाची झीज होणार. मग ती झीज भरून काढण्याकरता आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता भासणार. आणि कॅल्शियम कुठे भेटते? जेवणामधून भेटायला पाहिजे. बाहेरच्या गोळ्या असतात त्या सप्लिमेंट असतात. ज्या गोळ्या आपण खातो ना, कॅल्शियमच्या गोळ्या किंवा आयर्नच्या गोळ्या असतात त्या सप्लिमेंट असतात. आपल्याला पाहिजे जेवणातून. जेवणातून जेवढं जास्त भेटेल तेवढं आपलं शरीर त्यातून काय करणार, जे जे लागते शरीराला पोषक तत्व ते पोषक तत्व त्यातून काय करणार, शोषून घेणार आणि जे नको आहे ते बाहेर टाकणार. तर आपल्याला जे कॅल्शियम वाढण्याकरता किंवा आयरन फोलिक ॲसिड वाढण्याकरता आणि हे कशा करतात, आपल्या बाळाची बुद्धीचा विकास झाला पाहिजे. पहिल्या 2 वर्षामध्ये बाळाच्या बुद्धीचा विकास होत असतो आणि तो विकास करण्याकरता आईच्याकडे पोषक तत्व घटक चांगले असले पाहिजेत. त्याच्याकरता जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो चांगला असला पाहिजे. म्हणून नाकी चटणी आणि भाकरने जमणार नाही, वरण भात खाला तरी जमणार नाही. आपल्याला पाहिजे पूर्ण. ते पूर्ण ताट त्यांनी करून दिलं आहे तुम्हाला. हे तिथं ताट आहे. काय काय त्यामध्ये? पोळी आहे, मूळ आलेले धान्य आहेत. मूळ आलेले धान्य खूप महत्त्वाचे असतात है ना. त्यातून खूप सारे आपल्याला पोषक घटक मिळतात. आणि काय त्यामध्ये? भाजी आहे. भाजी कशाची आहे? शेवग्याच्या शेंगाची भाजी आहे. म्हणजे कॅल्शियमचा आहार सांगितला घ्यायला. अधिक काय आहे त्यामध्ये? बीट आहे. बीट म्हणून काय भेटते आपल्याला? आयरन फोलिक ॲसिड आहे ना. आपण जे आयरन फोलिक ॲसिडच्या गोळ्या खातो ते म्हणजे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्याकरता आपण बीटचा जर वापर केला तर आपल्याकडे काय होणार, शरीरामध्ये आयरनची आणि हिमोग्लोबिनची कमतरता भासणार नाही. त्यामुळे आपण बीटचा वापर करायला पाहिजे. तुमच्यासाठी आवश्यक आहे म्हटलं. एक ग्लास अधिक काय सांगाल त्यांनी? दही सांगून झाले कसं. दही आहे. दही एक असं असते माहिती आहे का? दही एक तर शीत आहे, थंड आहे. आता उन्हाळा पण आहे त्यामुळे दही खायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे दही हे शरीराला पोषक असते. तुम्ही जे जेवण करता ते पचन होते व्यवस्थित. अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे ना आपला. तर अन्नाचं पचन व्यवस्थित होण्याकरता दही खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही रोज दही पण खायला पाहिजे. आणि त्यामध्ये लिंबू आहे. लिंबू सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. रोज एका गरोदर मातेने किंवा स्तनदा मातेने किंवा कोणत्याही व्यक्तीने, सामान्य कोणत्याही व्यक्तीने रोज 1 लिंबू खायला पाहिजे है ना. तर रोज 1 लिंबू जर जेवणामध्ये खाल्लं तर आपण जे जेवण केलेलं आहे ते पचणार, त्याची पचनक्रिया चांगली होणार
आणि जेवण पचल्यामुळे आपल्याला शरीराला जे जे काही आवश्यक घटक आहेत त्या घटकांचा पुरवठा त्यामध्ये होईल. त्याच्यानंतर शेंगदाणे आहेत, गूळ आहेत. तर गूळ आणि शेंगदाणे सुद्धा आपल्या हिमोग्लोबिनची जे कमतरता असते शरीरामध्ये, जसं काही लोकांचं हिमोग्लोबिन 9 ग्रॅम भरते, काही लोकांना 10 ग्रॅम भरते, तर ते कमतरता असते, ते ॲनिमियामध्ये मोडते. आपल्याला ॲनिमिया मुक्त पाहिजे आपला, म्हणजे आपला भारत जो आहे, आपले जे मोदी सरकार आहे त्यांनी काय केलं आहे की ॲनिमिया मुक्त भारताचा संकल्प केलेला आहे. आणि तो संकल्प जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ॲनिमिया मुक्त होणार अशा अशा गोष्टी आपल्याला खावा लागतील. मग त्या गोष्टी कुठे मिळतात, आपल्या घरामध्ये मिळतात. आता यातली प्रत्येक घटक तुमच्याकडे आहे की नाही मला सांगा. गोड शेंगदाणे तुमच्या घरी आहेत, खाऊ शकतो आपण. हे जर खाल्ले तर तुमचं काय होणार, हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं राहील. बीट आहे, आपल्या बाजारामध्ये मिळतो. इथं आठवड्याला कधी असतो, दर गुरुवारला असतो. दर गुरुवारला मार्केटमध्ये जेव्हा बीट येतो तेव्हा बीटातला एक बीट जरी घेतला, समजा आपण 2-3 बीट आणले, पाव आणले, जास्त महाग नसतात, आपल्याला परवडेबल आहे तेवढ्या पैशामध्ये भेटून जातात. आणले आणि प्रत्येकाने खाल्ले, समजा रोज एक कोणतरी खाल्ली बीटाची, तुम्ही त्याचं वेगळ्या प्रकारे सेवन करू शकता. कोणी ज्यूस करून घेऊ शकते, कोणी कसं घेऊ शकते, तुम्हाला जसं पाहिजे तसं. जेवणामध्ये आपण जर बीट खाल्लं तरी पण चांगलं लागते. शेवग्या शेंगा मिळतात आपल्याकडे भरपूर. आता मी येताना झाडं दिसली मला जंगलामध्ये, काही जंगलामध्ये झाडांना चांगला भर आलेला आहे, फुलं आलेले आहेत. तर त्या शेवग्याच्या पानापासून तर त्या शेंगीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला पोषक आहेत. तर शेवग्या शेंगाची भाजी जर तुम्ही रोज खाल्ली, समजा एक शेवग्या शेंगी जर तुम्ही वापरली, ती कोणत्याही भाजीमध्ये वापरता येते. तुम्हाला वरणामध्ये सुद्धा वापरता येते, कोणती भाजी जर तुम्ही त्यामध्ये मला मिक्स करता येते, किंवा स्पेशल फक्त शेवग्या भाजी शेंगा करता येते. कधी तुम्हाला मसाल्याची भाजी खावं वाटली तर मसाल्याची भाजी पण करता येते. कधी तुम्हाला फिकी भाजी खावं वाटली तर फिकी भाजी पण करता येते. तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये ते खाऊ शकता. किंवा काही लोकांना असं वाटते की मी तशीच खायला पाहिजे, तर तुम्ही उकळून तशीच खाऊ शकता. आणि त्याचं जे पाणी आहे ते पाणी फेकून द्यायची गरज नाही आहे, ते पाणी सुद्धा खूप आवश्यक आहे. तर शेवग्या शेंगेचं खूप महत्त्व आहे. कॅल्शियम तुम्हाला मिळून जाईल. मठ आहेत, पोळी आहे, चिकू पण टाकले त्यामध्ये त्यांनी. चिकू म्हणतात आपल्याला भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात. तर याला काय म्हणतात, याला म्हणतात पूर्ण अन्न. तर हे तुम्ही रोज खायला पाहिजे, तर तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगलं वाढेल, तर तुमचं कॅल्शियम चांगलं राहील. म्हातारपणामध्ये किंवा तुमचा हा जो PNC कालावधी आहे, बाळ म्हणजे झाल्यानंतर 6-7 महिन्यानंतरचा कालावधी जो आहे किंवा 2 वर्षानंतरचा कालावधी आहे, त्यावेळेस तुम्हाला थकवा जाणवणार नाही है ना. आणि आपलं म्हणजे शरीर पण सुदृढ राहील, बाळ पण सुदृढ राहील आणि बाळाची बुद्धी पण चांगली वाढेल. ह्या गोष्टी जर केल्यात तर. आणि सोबत त्या बाळाला दूध पाजण्याकरता आपल्याला सक्षम राहावं लागेल. किती महिने, पहिले 6 महिने निवडसंभरण करायचं आहे आणि 6 महिन्यानंतर आपल्याला हा पूरक आहार सुरू करायचा बाळाला. जे हे ताट बनलेलं आहे, हे ताट तुमच्याकरता पण आहे आणि तुमच्या बाळाकरता पण आहे 6 महिन्यानंतर. म्हणून त्यांनी या तिथं दिलेला आहे पूरक आहार म्हटलं आपल्याला. म्हणजे 6 महिन्यानंतर बाळाला अशा प्रकारचं ताट पूर्ण करायचं. आता एवढं ताट बाळ खाणार का, हे जे ताट बनवलेलं आहे हे बाळ पूर्ण खाणार आहे का, हे बाळाला दिसलं पाहिजे. आणि आपण बाळाला मांडीवर घेऊन आपण त्यातला एक घास त्याला खाऊ घालायचा प्रयत्न करायचा. तो एवढं खाणार नाही, थोडंसं खायचो आणि बाकी आपण खाऊन घ्यायचं. बाळाला हे सवय लागण्याकरता की मला हे काय करायचं आहे, हे जेवण करायचं आहे, मला फास्टफूड नाही खायचं. फास्टफूड कोणते, कुरकुरे, बिस्किट. आता मला मुलं भेटतात, आता बंदच चालते. आता मला